साजिर रूप तुझ दडल मनात ग आईना पुढं तुझ्यासाठी फिरतेच गाण गात रूप तुझ पाहुनी शिवार झुलतया जिंदगी। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो आज आपण जो काही तो व्हिडिओ एडिट केलेला आहे या ज्या मटेरियलचे काय आपण यामध्ये यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर आजचा जो काय आपला ॲप आहे तो अलाइड मोशन असणार आहे। तुमच्याकडे अलाइड मोशन नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलला अलाइड मोशनची लिंक दिलेली आहे, तेथून लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला आजचा व्हिडिओ तयार करण्यासाठी काय करायचं आहे, तर अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे, नेट बंद करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सिम्पली ते प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला इथं अशा प्रकारे बघायला मिळणार आहेत। तर सिम्पली ते बीट मार्क आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स आणि आपल्याला इथे इफेक्ट्स बघायला मिळणार आहेत। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपल्याला इथून तुमचं जे काही कोणताही इमेज तुम्ही ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी इथे हे इमेजेस घेतलेले आहेत, तुम्हाला हे इमेजेस मिळून जातील। सिम्पली आपल्याला इथे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। नंतर ते इथं फुल स्क्रीन म्हणजे त्याची आपल्याला काय साईज आहे ती वाढवून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करत पुढं जायचं आहे आणि सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला यायचं आणि जे काय याची लेंथ कमी आहे ती आपल्याला ते एक्स्ट्रा लेंथ वाढवून घ्यायचं आहे। नंतर सिम्पली काय करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला याची ब्लेंडिंग 40% आसपास करून घ्यायचं आहे, 35-40 आपल्याला इथं ऑपोसिटी करून घ्यायचं आहे। पुन्हा इथून बॅक निघायचं आहे, आपल्याला शेक इफेक्ट प्रेसेट बघायला मिळेल। इथे आपल्याला खाली इफेक्ट बघायला मिळेल, तर त्या लेअरला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथून हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल। आता काय करायचं, इथून बॅक निघायचं आणि बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला आत्ता आपण जे काही इमेज ॲड केलेला आहे ते इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर हा इफेक्ट इथे पेस्ट झालेला आहे। आता आपल्याला इमेज समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे सगळ्यात खाली इथं स्क्रोल करत यायचं आहे आणि आपल्या ग्रुप आणि या पेजच्या खाली आपल्याला अशा प्रकारे इथे हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या बॅकग्राऊंडला आपल्याला इमेज घेऊन जायचं आहे। आता आपल्याला इथे ग्रुप 1 बघायला मिळेल, तर त्या ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला इथे एडिट ग्रुप नावाचा ऑप्शन बघायला मिळेल। इथे आपल्याला ग्रुपला अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला 2 लेअर मिळतील, तर आपल्याला खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या चौथ्या बटनावर क्लिक करून खाली क्लिक करून आत्ता जे काय आपण इमेज ॲड केलेलं आहे बॅकग्राऊंडला तेच इमेज सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही ते इमेज ॲडजस्टमेंट अशा प्रकारे इथे करू शकता, तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा तुम्ही बॅक निघायचं आहे। तर आपल्याला बघू शकता आपला पहिला ग्रुप इथे ॲडजस्ट झालेला आहे। आता काय करायचं, सिम्पली आपल्याला पुढच्या बीटवरती येऊन पुन्हा ग्रुप नंबर 2वरती क्लिक करून सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। सिम्पली खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलवरती यायचं आहे। चौथ्या बटनावरती क्लिक करून सिम्पली गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे आणि आपलं पुढचं इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे प्लस चिन्हावरती क्लिक करून इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे इमेज ॲड होऊन जाईल। आता काय करायचं, सिम्पली इथून बॅक निघायचं आहे, पुन्हा आपल्या दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। तर आत्ता जे काय आपण ग्रुप 2वरती इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज आपल्याला पुन्हा एकदा ॲड करायचं आहे। जरी काय करायचं, आपल्या दुसऱ्या बीटवरती येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। ते समजा आत्ता जे काही इमेज ॲड केलेलं आहे ते पुन्हा एकदा ॲड करून अशा प्रकारे याची लेंथ आपल्याला म्हणजे असं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करून याची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून आपल्याला ब्लेंडिंग 40 आसपास करून घ्यायचं आहे। ऑपोसिटी 40पर्यंत करून घेतल्यानंतर सिम्पली इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल। आता पुन्हा काय करायचं, आपल्याला इमेज समोर लॉंग प्रेस करून सगळ्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे ते बॅकग्राऊंडला हे इमेज म्हणजे आपल्याला सगळ्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे ते इमेज घेऊन यायचं आहे। तर आता आपल्याला एक शेवटचा ग्रुप तिसरा आणि शेवटचा ग्रुप इथे ॲडजस्ट करायचा आहे। आपल्याला फास्टली काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला कलर अँड फिलला क्लिक करून सिम्पली जे काय आपलं पुढचं इमेज आहे तशा प्रकारे इथं असं ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं हे इमेज ॲड होऊन जाईल। तर पुन्हा इथून बॅक निघायचं आहे आणि पुन्हा तिसऱ्या बीटवरती येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियम जाऊन तेच इमेज पुन्हा एकदा ॲड करून अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे, 30%, 35% करून घ्यायचं आहे आपल्याला ऑपोसिटी। पुन्हा इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे समोर लॉंग प्रेस करून सगळ्याच बॅकग्राऊंडला हे इमेज घेऊन यायचं आहे। इथं आपण हे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे बघू शकता की आपण इथं प्रत्येक इमेज ॲडजस्ट करून घेतलेला आहे। आता आपल्याला 9.4 सेकंद 14 सेकंदाचं काय बीट आहे तिथं आपल्याला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं, आपल्याला पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला एक इमेज अशा प्रकारे इथे ॲड करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इमेज इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, आपल्याला वरती आपल्या इथे PNG असणार त्यामुळे इमेज खाली घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढे वाढून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओवरती एक इमेज ॲड करायचं, आपण अशा प्रकारे ती इमेज ॲड करून ते ॲडजस्टही करून घेऊया।
तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. अशा प्रकारे आपल्याला इथे इमेजेस ॲड करून त्याची ॲडजस्टमेंटही करून घ्यायचं आहे. तर आपण एक इमेज ॲड करून इथे ॲडजस्टही करून घेऊया. तर ते ॲडजस्ट करून घेतल्या आता काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला हे जे काय आपले खाली आपल्याला PNG आणि PNGच्या आणि बॅकग्राऊंडचे एक लेअर बघायला मिळेल. तर ह्या लेअरसमोर आपल्याला काय करायचं 9-14 सेकंदाच्या पीठवरती येऊन मूनवर आपल्याला नावाची एक लेअर बघायला मिळेल. समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ते सगळ्यात वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला PNGची लेअर मिळेल ती आपल्याला सगळ्यात वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक निघायचं आहे. आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून आपल्याला पुढे जायचं आहे. इथं आपल्याला एक लेअर बघायला मिळेल. तर या लेअरला क्लिक करून इथं कॉपर लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला 9-14 सेकंदाच्या व्हिडिओवरती येऊन त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीट लावून सिम्पली तर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढे यायचं असं आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत इथं लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे लेअर पेस्ट करून घेऊया. तरी आपली काय जी इफेक्टची लेअर आहे आपल्याला स्पेशल लेअर बघायला मिळणार आहे. आपण इथे पेस्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे ॲरोवरती क्लिक करायचं आहे किंवा त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे की आपली जी ही खालची सगळ्यात बॅकग्राऊंडची लेअर आहे ती इथे ॲड झालेली असेल. तुम्हाला काय करायचं, या लेअर समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ते लेअर ही आपल्या इमेजच्या बॅकग्राऊंड इमेजच्या आपल्याला वरती घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला ही लेअरची जे इफेक्ट जो काय आहे तो इथे बघायला मिळेल. आणि आपल्याला ही लेअर ही अशा प्रकारे इथे खाली जी काय ॲड केलेलं आहे समोर लॉंग प्रेस करून आपल्याला इथं लेअर ही वरती घेऊन यायचं, इमेजच्या वरती घेऊन यायचं. म्हणजे आपल्याला इथे स्पेशल इफेक्ट बघायला मिळेल. तर सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं. म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन आणि आजचा व्हिडिओमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या